नमस्कार। आज 20 फेब्रुवारी 2024 वार आहे मंगळवार। लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे। पहिली बातमी, न्यायालयांचे खडे बोल। काल सर्वोच्च न्यायालय आणि बॉम्बे हायकोर्ट यांनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहिली केस पहा, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलची आहे। ओके, सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये जे फूट झालेली आहे त्याबद्दलची जी केस आहे, त्या केस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी केस आहे ती अजित पवार गटांनी जिंकलेली आहे। त्यासोबतच जे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी पण निकाल जो आहे तो अजितदादा पवार यांच्या गटाकडूनच लावलेला आहे। बरोबर, मग पहा अजित पवार यांच्या गटांनी काय केलं होतं, एक ऑलरेडी कॅवेट दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये। बरोबर, याच्यापूर्वी पण मी हे सांगितलेलं आहे, कॅवेट त्यांनी दाखल केलं होतं। मग पहा शरद पवार काय केले, सुप्रीम कोर्टात गेले की बाबा आम्हाला निवडणूक वगैरे लढता यावी आणि लवकरात लवकर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तसेच ॲडव्होकेट राहुल नार्वेकर या दोघांचा पण निकाल आम्हाला बदलून द्यावा व ते पण लवकरात लवकर म्हणजे अर्ली बेसिसवर तुम्ही काम करावं असं त्यांनी म्हटलं। पण अजितदादा पवार यांनी काय म्हटलं की बाबा आम्ही ऑलरेडी कॅवेट दाखल केलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचं ऐकू नका, तर आमचं तुम्ही पहिल्यांदा ऐकावं असं त्यांनी निर्णय दिला किंवा तशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय। मग इथं प्रॉब्लेम काय झाली पहा, सुप्रीम कोर्टाकडे यांनी गेले। मग सुप्रीम कोर्ट तर याच्यापूर्वी पण मी तुम्हाला म्हटलेलं आहे की 1980 मध्ये डी.वाय. चंद्रचूड यांचे वडील म्हणजे वाय.व्ही. चंद्रचूड, ओके, वाय.व्ही. चंद्रचूड यांनी तेव्हा निर्णय दिला होता 1980 मध्ये मिनर्वा मिल्स या केसमध्ये किंवा खटल्यामध्ये त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की एव्हरीथिंग इन इंडिया इज अंडर ज्युडिशियल रिव्ह्यू। बरोबर आहे। मग अजितदादा पवार यांनी काय केलं होतं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि राहुल नार्वेकर यांच्या केसच्या बद्दल कॅवेट दाखल केलं होतं। कॅवेट दाखल केलं होतं म्हणजेच काय, तर या निकालावर स्टे येऊ नये असं त्यांनी तिथं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पहिल्यांदा केस केली होती। ओके, हे लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे स्टे देऊ नये असं तिथं देण्यात आलेलं होतं। पण लगेच शरद पवार गेले। मग शरद पवार गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने यांची सुनावणी घेतली। मग सुनावणी घेत असताना अजित पवार यांचं जेव्हा त्यांनी मत वगैरे ऐकलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला राग आला किंवा सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत त्यांनी अगदीच अजित पवार यांच्या गटांना त्यांनी काल खडसावलेलं आहे। त्यांनी म्हटले पहा की हे होऊ शकत नाही, की त्यांचं पण म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल आणि जनतेमध्ये जावंच लागेल। ओके, व हे असं करत असताना त्यांनी पाकिस्तानमधील राजकीय पक्षाचं उदाहरण दिलं। म्हणजे इम्रान खान यांचा पक्ष होता, बॅट त्याचं चिन्ह होतं पहा। मग ज्यावेळेस ते बॅट हे चिन्ह काढून घेण्यात आलं होतं ना त्यांच्या सुप्रीम कोर्टामार्फत, तर त्यावेळेस पाकिस्तानमध्ये जनआंदोलन वगैरे झालं होतं। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काल अजित पवार यांच्या गटांना सुनावलं, म्हटलं हे कॅवेटचं वगैरे तर काही रोल वगैरे होऊ शकत नाही, पण तरी देखील जर म्हटलं तर शरदचंद्र पवार या नावानं त्यांनी निवडणूक लढवू शकतील, म्हणजे त्यांना निवडणुकीपासून वगैरे वंचित करता येत नाही। आणि त्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे जे गटाचं जे नाव आहे ते त्यांना ऑलरेडी देण्यात आलेलं आहे व त्यावरती ते निवडणूक लढवू शकतात असं त्यांनी काल जाहीर केलेलं आहे। त्यामुळे काल अगदीच पक्षाबाबत निर्णयाचा मतदारांना अधिकार आहे। म्हणजे पहा अगदी त्यांनी म्हटलेलं आहे की जे शरदचंद्र पवार गट आहे त्यांना जर जे मतदार आहेत त्यांना जर ते पक्ष चांगला असं वाटत असेल तर त्यांना निर्णय घेण्याचा परिपूर्ण मतदारांना अधिकार आहे असं काल सुप्रीम कोर्टाने काल खडसावलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, सुप्रीम कोर्टामध्येच ही पण केस झालेली आहे। निवडणूक अधिकाऱ्याचे सर्वोच्च ताशेरे झालेलं सर्वांना माहितीच असेल। या निवडणूक अधिकाऱ्यांनी काय केले होते, तर अगदीच फुल्ली मारण्याचं वगैरे कर्तव्य त्यांनी केलेलं होतं। बरोबर आहे। मग पहा चंदीगड महापौर पदासाठी फेरमतदान नाही। मग अगदीच यांच्याबद्दलची जेव्हा केस वगैरे गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने पण यांना ताशेरे वगैरे ओढले होते की बाबा रिटर्निंग ऑफिसर असं करू शकत नाही। मग त्या दरम्यान लगेच काही दिवसानंतर लगेच आपचे जे काही सदस्य आहेत ना ते लगेच काय केले पहा, बीजेपी जॉईन केले। बरोबर, मग हे बीजेपी जॉईन केलेलं पण सुप्रीम कोर्टाला काल समजलं आणि रिटर्निंग ऑफिसरनी काही उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टामध्ये। मग सुप्रीम कोर्ट अगदीच नाराज झालं। रिटर्निंग ऑफिसरवरती केस त्यांनी दाखल करण्याचं वगैरे हे केलेलं आहे, म्हणजे तसं आदेश दिलेले आहेत। व तसेच पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट जे आहे त्या हायकोर्टाच्या अध्यक्षतेखाली चंदीगड महापौर पदाची जी निवडणूक आहे मग त्या निवडणुकीमधील जे काही हे आहेत मतपत्रिका आहेत त्या सर्व त्यांनी मागवून घेतलेल्या आहेत व आज परत त्याची सुनावणी होणार आहे व या निवडणूक जे अधिकारी आहेत यांना पण त्यांनी तिथं बोलवलेलं आहे, हजर राहायला सांगितलेलं आहे। बरोबर, मग पहा सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी पण म्हटलं होतं की हे तर डायरेक्टली जे लोकशाही आहे त्या लोकशाहीला हत्या करण्याचा प्रयत्न रिटर्निंग ऑफिसर करत आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं। पण काल अगदीच जर पाहिलं तुम्ही तर आपचे जे काही व्यक्ती आहेत किंवा जे काही सदस्य आहेत ते बीजेपी जॉईन केलेले आहेत हे पाहिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे होऊ शकत नाही। तर याच्या पूर्वी जे काही झालेले आहे निवडणूक त्या निवडणुकीमध्ये जे मतपेट्या आहेत जे मतपत्रिका आहेत ना त्या बेसिसवरच आपण काय करणार आहोत,
निर्णय घेणार आहोत असं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे व फेरमतदार इथं होणार नाही असं काल डायरेक्टली सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलेलं आहे. आय होप ही पण न्यूज तुम्हाला समजलेली असेल. त्यामुळे पहा सुप्रीम कोर्ट काल केंद्र सरकारवरती पण नाराज झाले की पहा चंदीगड काय आहे तर केंद्रशासित प्रदेश आहे, मग केंद्रशासित प्रदेशामध्ये असं होऊ शकतं का असा सुप्रीम कोर्टाने काल केंद्र सरकारला प्रश्न विचारला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे बॉम्बे हायकोर्टाची. सीबीआयच्या कृतीवर नाराजी, कोचर दाम्पत्याला अटक, हा सत्तेचा दुरुपयोगच. आता सर्वांना माहिती आहे चंदा कोचर म्हणजे जे ही बँक आहे काय म्हणतो आपण ICICI बँक जी आहे ना ती 2009-10च्या काळात काय ह्या अगदीच त्यांच्या CEO होत्या व तेव्हा CEO असताना त्यांच्या नात्यातील व्हिडिओकॉन ही जी कंपनी आहे त्यांनी काही कर्ज दिलेला होता. मग हा जो कर्जाचा घोटाळा आहे याबद्दल त्यांच्यावरती केस वगैरे दाखल झाली. मग त्यांना अगदीच 2019 पासून म्हणजे गुन्हा दाखल वगैरे करण्यात आले व त्यांना अगदी सुनावणी वगैरे करण्याचा प्रयत्न केला. पण 3 वर्षानंतर त्यांना काहीच म्हणजे 3 वर्ष पहा 2019 मध्ये त्यांच्यावर केस दाखल झाली ना, पण 2019 उलटून गेल्यानंतर 2022 पर्यंत त्यांच्यावर काहीच हालचाल वगैरे झाली नाही. पण जून 2022 पासून त्यांच्यावर काय थोडंसं समन वगैरे पाठवण्याचा प्रयत्न वगैरे केला गेला व लास्ट इयर त्यांना अटक पण करण्यात आली. बरोबर, मग त्या अटकेच्या विरोधात अगदीच त्यांनी हे केलेली होती, बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मग काल हायकोर्टाने पाहिलं व हायकोर्टाचा काल निर्णय आला की त्यांनी म्हटलं कोचर दाम्पत्याला अटक, हा सत्तेचा दुरुपयोग. म्हणजे सीबीआयच्या कृतीवर नाराजी का तर पहा त्यांच्याकडे जास्त पुरावे वगैरे नाहीत, ठोस पुरावे नाही आहेत कोचर दाम्पत्याच्या विरोधात. त्यामुळे काल बॉम्बे हायकोर्टाने पण म्हटलं की हे सत्तेचा तुम्ही दुरुपयोग करत आहात, त्यामुळे असं व्हायला नको आहे असं काल बॉम्बे हायकोर्टाने काल सांगितलेलं आहे. ओके डन. त्यानंतरची नेक्स्ट न्यूज पहा. संदेश खाली हिंसाचार, ममता बॅनर्जी सरकारला दिलासा. सर्वांना माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये संदेश खाली येथे सध्याला हिंसाचार चालू आहे. त्यानंतर NCSE त्यानंतर NCW या सर्व संस्था ज्या आहेत त्यांनी काय म्हटलं की पश्चिम बंगालमध्ये तुम्ही काय डायरेक्टली राष्ट्रपती शासन लागू करा. पण सुप्रीम कोर्टामध्ये यांची याचिका घेऊन गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आत्ताच CBIची चौकशी वगैरे करण्याची आवश्यकता नाही, तर स्टेट पोलीस जे आहेत ते त्यांनी प्रयत्न करून जे खासदार म्हणजे तेथील जे व्यक्ती वगैरे आहेत त्यांना तुम्ही अटक करू शकता, ज्यांच्या विरोधात हे जे आरोप वगैरे चालू झालेले आहेत. म्हणजे आता त्यांचं मला नाव आठवत नाही आहे, पण तुम्ही त्यांच्या विरोधात नक्कीच हे करू शकता असं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. म्हणजे CBIला त्यांनी अद्याप नकार दिलेला आहे. त्यामुळे पाहूयात की लवकरात लवकर कशा पद्धतीने बंगालचे जे सरकार आहे ते कशा पद्धतीने हालचाली घेतील, अन्यथा म्हणजे ते त्यांना पण सांभाळणं थोडंसं कठीण जाणार आहे. ओके, म्हणजे इलेक्शन आहेत व इलेक्शनच्या पिरियडमध्ये अशा पद्धतीने आरोप हे चुकीचे आहेत. त्यानंतर आत्ताच एक न्यूज आलेली आहे की मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालेलं आहे. ओके, शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण ते मिळालेलं आहे. विधिमंडळाचं आज अधिवेशन होतं, मग त्यामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला ऑलरेडी मिळालेलं आहे. म्हणजे जेव्हा मी रेकॉर्ड करत आहे पहा त्यावेळेस त्यांना मिळालेलं आहे. ओके डन. त्यानंतर पहा कुपोषण कमी करण्यासाठी मुलांना मोहाच्या फुलाचे लाडू. आता परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या फुलांचा लाडू वगैरे देण्यात येत आहे असा जर प्रश्न विचारण्यात आला तर पहा तिथं मोहाचं वगैरे दिलं होऊ शकतं. पण इथं आपल्याला माहिती आहे की मोहाची दारू असते, मग त्यामुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पण कन्फ्यूज होऊ नका, तर मोहाच्या फुलाची दारूच असत नाही तर लाडू पण होता व लाडूपासून पहा कुपोषणाला दूर करण्यासाठी इथं प्रयत्न केले जात आहेत व हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे ओडिशा सरकार पण याचं काय करत आहे, म्हणजे ओडिशा सरकार पण तिथं तशा पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पहा ही एक आपल्यासाठी काय आहे चांगली न्यूज आहे की आपल्यासोबतच दुसरे पण राज्य आपली जी स्कीम आहे ती त्यांनी अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, त्यामुळे ही प्लीज तुम्ही लक्षात ठेवा न्यूज आहे. कुपोषणाबाबत गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी कुपोषण व अशक्तपणा असलेल्या दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबद्दल सादरीकरण केले, त्याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आलेले आहेत व आता याचे जे बाजूचे जे राज्य आहेत आपले त्यांनी पण याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही न्यूज अगदीच सर्वांना माहिती पाहिजे की मोहाच्या फुलाचे लाडू कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ओके डन. त्यानंतर पहा इथे आपल्यासाठी काही जी न्यूज गरजेची नाही, स्किप करूयात. त्यानंतर पुढे या निवडणूक रोख्यांकडे दुर्लक्ष चालणार नाही. आता ही जी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोल बॉन्ड याच्याविषयीची कन्सेप्ट आहे. आता इलेक्ट्रोल बॉन्डबद्दल मी याच्यापूर्वी व्हिडिओ घेतलेला आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड कशा पद्धतीने काम करायचं किंवा त्याचे निगेटिव्ह वगैरे काय आहेत. मग आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला असला तरी बीजेपीचे हे स्पोकपर्सन आहे त्यांनी काय केलेलं आहे, मग हितेश जैन यांनी तर इलेक्ट्रोल बॉन्डचे फायदे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला नाही वाटत की सुप्रीम कोर्ट आता या केसला वगैरे सिरियसली घेईल
किंवा पहा रिव्ह्यू पिटिशन जरी गेलं इलेक्ट्रोल बॉन्डचं तरी हे शक्य होणार नाही, कारण त्यांनी सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे फंडामेंटल राईट्सच्या विरोधात जात आहे हा कायदा. मग फंडामेंटल राईट्सच्या जर विरोधात जात असेल तर ते आर्टिकल 13 नुसार काय होतं, नल अँड व्हाईड डिक्लेअर केलं जातं. त्यामुळे काळजी करू नका, याच्याबद्दल प्रश्न येणार नाहीत. जरी तुम्हाला वाचायचंच असेल तर नक्की वाचून घेऊ शकता, पण मी याला हे करत नाही की रिकमेंड करत नाही की तुम्ही हे वाचायचं वगैरे, गरज नाही, स्किप करू शकता. म्हणजे आता पहा इलेक्ट्रोल बॉन्ड हे फेडेड टॉपिक आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत. ओके, काळजी करू नका. त्यानंतर उद्देशिका, संविधानाचा आत्मा, सर्वांना माहिती आहे. काल आपण 4 शब्द पाहिलेले आहेत उद्देशिकेमधील, कोणते कोणते आहेत ते तुम्ही मला डायरेक्टली कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मग पहा 1960ला सॉरी 1960 बेरोबारी युनियन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता. पहा जे उद्देशिका आहे किंवा जे भारतीय संविधानाचं जे प्रेम्बल आहे ते काय, 1960ला भारतीय संविधानाचं प्रेम्बल हे भारतीय संविधानाचा हा भाग नाही, प्रेम्बल हा भारतीय संविधानाचा भाग नाही असा निकाल कोण दिला होता, सुप्रीम कोर्टाने दिला होता. पण तोच निकाल 1973 सुप्रीम कोर्टाने निकाल बदलून त्यांनी काय दिला आहे, असा त्यांनी निकाल दिलेला आहे. ओके, म्हणजे उद्देशिका हा संविधानाचा भाग आहे का नाही, मग आता तर बिलकुल आहे. व तो निकाल कोणत्या खटल्यानुसार दिलेला आहे, 1973चा केशवानंद भारती खटला. लेह लडाखही लटकले क्वेश्चन मार्क. सर्वांना माहिती आहे सध्याला डिजिटल मीडियामध्ये तुम्हाला ही न्यूज दिसत नसेल लेह लडाखची, पण पहा लडाखमध्ये पण सध्याला काय निदर्शने चालू आहेत. व ती निदर्शने कशाबद्दल चालू आहेत पहा, तर सर्वांना माहिती आहे ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीर या राज्याचा दर्जा त्यांनी काय काढून घेतला व जम्मू काश्मीर प्लस लडाख या 2 काय युनियन टेरिटरी क्रिएट करण्यात आल्या. बरोबर, मग पहा युनियन टेरिटरी क्रिएट केल्यानंतर काय होतं, तर केंद्र सरकार इथं काय म्हणजे त्यांचा दबदबा वगैरे तयार होतो. मग अगदीच झालं तसंच जम्मू काश्मीरला विधानसभा ठेवण्यात आली, पण लडाखसाठी ठेवण्यात आली नाही. व पहा जम्मू काश्मीरमध्ये अद्याप इलेक्शन झाले नाहीत, म्हणजे लोकशाहीचं तिथं हे झालेलंच आहे व सप्टेंबरपर्यंतचा टाईम आहे केंद्र सरकारकडे की त्यांनी तिथं इलेक्शन वगैरे घ्यायचे आहेत. पण त्याबद्दल आता जम्मू काश्मीरबद्दल न बोलता आपण काय डायरेक्टली लडाखबद्दल बोलूयात. मग पहा जेव्हा 2019 लडाखला केंद्रशासित बनवण्यात आलं ना, त्यावेळेस लगेच तिथे काय झालं, 2019 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच काय नॅशनल कमिशन फॉर एसटीज या आयोगाने काय केलं, तिथं सर्वे करण्याला चालू केलं. व त्यांनी तिथे अभ्यास करताना त्यांना लक्षात आलं की इथं 97% ह्या अनुसूचित जमातीचे लोक राहतात. बरोबर, म्हणजे एसटी आदिवासी समुदाय इथं 97% आहे असं कोणाला NCSTला तिथे समजलं. बरोबर, मग त्यांनी काय केलं, जे राष्ट्रपती आहेत आपले त्यावेळेसचे दरम्यानचे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद यांना त्यांनी पत्र लिहून म्हटलं की बाबा तुम्ही यांना काय करा, शेड्यूल 6 मध्ये त्यांना टाकण्याचा प्रयत्न करा, किंवा त्यांनी रिकमेंडेशन दिलं की यांना तुम्ही अनुसूची 6व्या मध्ये समाविष्ट करून घ्या. बरोबर, 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं त्यांनी रिकमेंडेशन दिल्यानंतर झालं काय पहा, 2019 उलटून गेला, 20 उलटून गेला, आज दरम्यान 24 आहे, तरी देखील पहा 6व्या परिशिष्टमध्ये यांना टाकण्यात आलेलं नाही. मग आता ही टाकण्यात का आलं नाही, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 6वं परिशिष्ट थोडंसं समजून घ्यावं लागेल. म्हणजेच पहा 6वं परिशिष्टमध्ये जर एखादी प्रदेश असेल त्याला अगदीच राष्ट्रपती करतात 6वं परिशिष्ट डिक्लेअर. मग पहा तिथे डायरेक्टली जर 6व्या अनुसूचीमध्ये जर एखादी हे असेल ना, तर तिथे जे डेव्हलपमेंटल वर्क आहेत ना ते तिथं करू शकत नाही, त्याला तिथली स्थानिकांची वगैरे परवानगी लागते. मग सर्वांना माहिती आहे लास्ट इयरला आपल्याला तिथं काय सापडलेलं आहे, तर खनिजे सापडले लडाखमध्ये. बरोबर, मग मोठ्या प्रमाणात तिथे खनिजाचे वगैरे साठे सापडल्यानंतर भारत सरकार आता काय करत आहे, त्यांना प्रायव्हेट इंडस्ट्रीला वगैरे विकण्याचा प्रयत्न करत आहे असं तेथील जी जनता आहे ती आरोप करत आहे, किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरचा इथं उदय होत आहे असं म्हणून त्यांनी काय निदर्शनाला उठलेले आहेत. त्यानंतर सर्वांना माहिती आहे उत्तराखंडचं कशा पद्धतीने झालेलं आहे. उत्तराखंडला आपण देवभूमी म्हणतो, पण तिथे काय गेल्या वर्षी जोशीमठचं जे हे झालं काय म्हणतो आपण, जे जोशीमठमध्ये जे इन्सिडेंट झालं त्यावरून आपल्याला समजतं की जे हिली एरियाज आहेत तिथं आपल्याला जे प्रोजेक्ट आहेत किंवा जे विकासी कामं आहेत ते थांबवायला हवेत. पण सध्याला सरकार काय करत आहे, 6व्या परिशिष्टाचं जरी रिकमेंडेशन आलं तरी त्यांनी तिथं टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण तिथं इंडस्ट्रीयल सेक्टरचा उदय वगैरे होत आहे, याच्यासाठी तिथं काय सध्याला निदर्शने होत आहेत. मग ह्याच बाबतीत हा लेख आलेला आहे व त्यांचं तेच म्हणणं आहे की लवकरात लवकर जे केंद्र सरकार आहे त्यांनी तशा पद्धतीने निर्णय घेणं गरजेचं आहे. अन्यथा पहा अगदी जसं जम्मू काश्मीर किंवा जे उत्तराखंड वगैरे आहेत यांचे जसं झालं, उत्तराखंडचे जे जोशीमठचं जे हाल झालं तसंच आपण लडाखचं हाल करू शकतो की काय असं त्यांना म्हणणं आहे. तसेच पहा अगदी लडाख 370 हटवून जम्मू काश्मीरचं त्यांनी दिलं की बाबा त्यांना म्हटले तुम्ही विधानसभा तरी तुमच्याकडे असेल, पण यांचं काय
ओके, म्हणजे पहा जम्मू काश्मीरला विधानसभा तरी भेटली, लडाखचं काय, तिथे तर अद्याप इलेक्शन नाहीत ना, बेरोजगारीची समस्या तशीच आहे, म्हणजे संपूर्ण समस्या तशाच आहेत. तसंच तिकडून दुसरीकडून चायनाची पण समस्या आहे. मग असं असताना जर आपला युथ अगदीच जर युथच्या नजरेवर वगैरे जर पट्टी बांधण्याचं काम जर सरकार करत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. या नात्याने तिथं काय निदर्शने होत आहेत. मग हा टॉपिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यानिमित्ताने मी ही न्यूज घेतलेली आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, सहजीवन निवडीच्या अधिकारावरच बंधन देण्यात आलेलं आहे. आता पहा, ही न्यूज घेऊन आपण थांबणार आहोत. आता अगदीच पहा, उत्तराखंड म्हणजे देवभूमी, उत्तराखंडमध्ये झालेलं काय, तर युनिफॉर्म सिव्हिल कोडचं भारतीय संविधानामधील कलम कितवा आहे, आर्टिकल 44. आर्टिकल 44 कशामध्ये येतं, तर DPSP अंतर्गत येतं. बरोबर, मग पहा युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड सरकारने तिथं पास वगैरे केला. बरोबर, मग त्यांनी पास केल्यानंतर झालं काय, त्याच्यावरती थोडंसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कमेंट वगैरे येत होती. पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह कमेंट तिथं आलेली आहेत. त्यापैकी पहा, आता पॉझिटिव्ह जर म्हटलं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं अगदी पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीमध्ये पहिलं राज्य म्हणून याची गणना झाली व हे एक त्यांच्यासाठी एक विजयी सूचक आहे असं म्हणू शकता. पण याच्या लगेच नंतर काय प्रॉब्लेम येतात पहा, तर उत्तराखंड सरकारने किंवा निगेटिव्ह जे पॉईंट आहेत ना, इथे निगेटिव्ह पॉईंट सांगताना आपल्याला असं सांगता येईल की यांनी सांगायला तरी म्हटले की बाबा आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे आणलेला आहे, पण हे फंडामेंटल राईटला धरून आहे का किंवा बेसिक स्ट्रक्चर व्हायलेट करत आहे किंवा नाही, तर बिलकुल करत आहे. फंडामेंटल राईटला हे व्हायलेट करत आहे. कसं पहा, आता मी हे इथं डायरेक्टली तुम्हाला दिलेलं आहे हायलाईट करून, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर पहा 2017 सुप्रीम कोर्टाने निकाल लावलेला आहे कोणता, राईट टू प्रायव्हसी. कलम कितव्यामध्ये येतं हे, तर अगदीच आर्टिकल 21 राईट टू प्रायव्हसी आहे. बरोबर, मग पहा आर्टिकल 21 नुसार प्रत्येकाला राईट टू प्रायव्हसी आहे, आपला खाजगीपणाचा अधिकार. म्हणजेच काय, आता मी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो व ती व्यक्तीचं नाव मला तुमच्यासमोर सांगायचं नाही, हे काय झालं, माझा राईट टू प्रायव्हसी आहे. बरोबर ना, किंवा माझं काहीतरी म्हणजे मला काहीतरी पहा एक सिक्रेट लपवून ठेवायचं आहे तुमच्यापासून. ओके, म्हणजे ते मला शेअर करू शकत नाही, हे पण काय राईट टू प्रायव्हसी आहे. अगदी तसंच पहा, मला एखाद्या मुलीसोबत काय लिव्ह इन मध्ये राहायचं आहे. बरोबर, पण ते मला माझ्या घरच्यांना सांगायचं नाही आहे किंवा ती मला तिच्या पण घरच्यांना सांगायचं नाही, फक्त आम्हा दोघांना पण काय समजून घ्यायचं आहे एकूण एकाला. त्यासाठी आम्हाला काय लिव्ह इनची गरज आहे. मग आम्ही काय केलं, आमच्या राईट टू प्रायव्हसीचा इथे अवलंब करत आणि आर्टिकल 21 दुसरं काय सांगतं, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. बरोबर, व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे म्हणजे डिग्निटी ऑफ लाईफ आहे इथे, म्हणजे मला चांगल्या पद्धतीनं जीवन जगता यावं यासाठी हा आर्टिकल 21 आपला न्याय देतो. बरोबर, मग पहा मी आर्टिकल 21चा सहारा घेत लिव्ह इन मध्ये राहिलो मुलीसोबत. बरोबर, मग पहा इथे आर्टिकल 21चं चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू होतं, कोणाचं इथं राईट टू प्रायव्हसी इंटरव्हेन्शन वगैरे काहीच नव्हतं किंवा माझ्या लाईफमध्ये कोणाचं इंटरफेअर नव्हतं किंवा मी माझी लाईफ डिग्निटी पद्धतीने जगत होतो, म्हणजे काही तिथं प्रॉब्लेम नव्हती. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड आला उत्तराखंड सरकारचा व त्यांनी काय म्हटले पहा, आजपासून तुम्हाला लिव्ह इन मध्ये राहता येणार नाही. तुम्हाला राहता येईल, पण तुम्ही काय करायचं आहे, 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 डेज, विदिन 30 डेज तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, विदिन 30 डेज रजिस्ट्रेशन जर करायचं म्हटलं तर मला कुठं जावं लागेल, जे ऑफिसर्स वगैरे जे रजिस्ट्रेशनचे ऑफिसर्स वगैरे तिथं जावं लागेल. मग ते काय करतील, 1 महिन्याच्या आत म्हणजे 1 महिन्याच्या आत मी तिथं गेलं, मग त्यांची परमिशन घेता ते कुठं जातील, घरी जातील. बरोबर, माझ्या आणि तिच्या घरी जाऊन सांगतील की बाबा तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी हे लिव्ह इन मध्ये वगैरे राहत आहेत आणि त्यांचं लग्न वगैरे झालं नाही, तुमची त्याला मान्यता आहे का, तर मग हे अशा पद्धतीने त्यांनी जाऊन घरी विचारतील. मग पहा मी उदाहरण देत असताना तुम्हाला काय सांगितलं होतं, मला माझ्या घरी सांगायचं नाही आहे किंवा तिला पण तिच्या घरी सांगायचं नाही, पण आम्हा दोघांना पण एकत्र राहायचं आहे. मग हे कोणता अधिकार सांगितलं होतं मी, राईट टू प्रायव्हसी. मग आता मला सांगा इथं राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन होत आहे का, बिलकुल होत आहे. का तर ते जाऊन माझ्या घरी सांगत आहेत व मला काय करायचं आहे हे तिथं कुणाला म्हणजे ते कुणाला विचारायचं आहे मला जाऊन, तर अगदीच पोलिसांना मला सांगायचं आहे की मी ह्या मुलीसोबत राहत आहे. मग इथं नेमकी प्रॉब्लेम काय आहे, राईट टू प्रायव्हसीचं इथं हनन होत आहे आपल्या. बरोबर, मग ही एक चॅलेंज आहे. त्यानंतर पहा लगेच आर्टिकल 21 आणखीन एक कोणता आहे, तर व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो इथं हनन होतो. कशा पद्धतीने हनन होत आहे पहा, तर अगदीच मला एखादी मुलगी आवडते, मग ती माझी डिग्निटी आहे लाईफ, म्हणजे पहा ती माझ्यासोबत जर असेल तर मी काही पण करू शकतो, अशा पद्धतीची माझी डिग्निटी आहे ती. ओके, मग राईट टू लिव्ह विथ डिग्निटी हे जे आहे अधिकार, याचं पण इथं हनन होत आहे. बरोबर, मग या दोन्हींबद्दल आर्टिकल 21चं डायरेक्टली इथं काय मर्डर होत आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता, याबद्दल काहीच म्हणजे शंका वगैरे तर नाही आहे. पहा बरोबर, मग पहा हे 2 गोष्टींमुळे इथं त्याचं हनन होतं. पण याच्याही पुढे गेल्यानंतर पहा, आता मॅरिज जर केला तुम्ही, ओके, आता जर मी मॅरी केलं तर काय होतं पहा, म्हणजे
आता सरकारची परत एकदा साईड पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण. आता पहा इथं 30 दिवसांचं केलं, इथं तसंच आहे. मग त्यानंतर मॅरेजचं पण तसंच आहे ना. जर पहा मला रजिस्टर्ड मॅरेज जर करायची असेल, म्हणजे कोर्ट मॅरेज जर करायची असेल ना, तर मला पहिल्यांदा काय करावं लागतं, पहिल्यांदा जाऊन तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर 30 दिवसाचं त्यांनी कालावधी देतात व त्या कालावधीमध्ये सूचना मागवतात की बाबा तुमचा काही आक्षेप आहे का. जर आक्षेप वगैरे असेल ना, म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये अशा पद्धतीने तरतुदी आहेत. जर आक्षेप वगैरे जर कोणी घेतलं ना, तर मला लग्न वगैरे करू दिलं जात नाही तिथे. मग हीच समस्या इथं पण तयार केली जात आहे. म्हणजे पहा मॅरेज सारखं तुम्ही काय लिव्ह इन बद्दल पण तयार करत आहात. म्हणजे कायदे हे कठोर बनत आहेत हे आपल्याला इथं जाणून घ्यावं लागेल. मग हे कायदे कठोर का बनत आहेत असं जेव्हा विचारलं सरकारला, तर सरकार काय म्हटलं की बाबा इथे सध्याला लिव्ह इनच्या केसेस वगैरे वाढत आहेत. मग यासाठी आम्ही काय करतो, तर लिव्ह इनचा अशा पद्धतीने कायदा वगैरे बनवत आहोत असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मग पहा समस्या अशी आहे की लिव्ह इनच्या सर्वच केसेसमध्ये वगैरे हे होणार नाही. आता लिव्ह इन ही संकल्पना चांगली आहे. पहा आता UPSC पण प्रश्न विचारतं बरं. म्हणजे आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की मास्तर लिव्ह इन बद्दल का सांगत आहे किंवा लिव्ह इन असंच करायचं का म्हणून तुम्हाला वेगळं वाटेल. पहा पण UPSC आहे, UPSC GS2 मध्ये किंवा जे अँथ्रोपोचे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहिती असेल प्रश्न. पहा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे विद्यार्थी त्यांना असा प्रश्न आलेला आहे याच्यापूर्वी. लिव्ह इन मध्ये जी पहा लिव्ह इन ही संकल्पना चांगली आहे, त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे, पण अयोग्य व्यक्ती निवड करणं ही अगदी चुकीचं आहे. पहा ओके, म्हणजे सर्रास चॉईस वगैरे चुकते असं आपण म्हणू शकतो तिथे. त्यामुळे कदाचित झालंय काय पहा, किंवा आपलं समाजाचं पण तिथं काहीतरी चुकतं. ओके, समाजाचं कसं चुकतं पहा, तर लिव्ह इनमध्ये एखाद्या वेळेस जर मुलगी राहत असेल ना, तर मुलीची घरचे जे पॅरेंट्स आहेत ना ते सर्व तिच्या वाटा बंद करतात. मग हे चुकतं वडिलांचं, आई वडिलांचं पण इथं चुकतं. फक्त समाजच इथं दोषी वगैरे आहे किंवा आपणच दोषी आहे तसं नाही आहे. लिव्ह इन ही चांगली संकल्पना आहे. पण पहा तिथल्या तिथं जर असेल ना, किंवा जर एखाद्या दोघांना पण समजण्यासाठी जर तशा पद्धतीने जर असेल एखादी व्यवस्था तर ती चांगलीच आहे. पण प्रॉब्लेम काय होतं इथं, समाज लगेच जर मुलगी त्या मुलासोबत जर जाऊन राहत असेल ना, तर लगेच काय होतं ती दारं वगैरे घरची दारं बंद होतात तिच्यासाठी. मग प्रॉब्लेम काय होते, ती तो मुलगा कसा का निघत नाही ती त्याच्यासोबतच वागते. म्हणजे जसं मॅरेजमध्ये होत आहे तसंच इथं लिव्ह इनमध्ये होत आहे. ही समस्या आहे. त्यामुळे पहिल्यांदा कोणाला बदलावं लागेल, तर समाजाला म्हणजेच काय आपल्या कुटुंबाला बदलावं लागेल. मग आपला समाज नक्की बदलेल. हे आपण तिथं सजेशन देऊ शकतो. त्यानंतर आणखीन काही सजेशन देऊ शकता का तुम्ही, तर अगदी देऊ शकता. पहा याच्यापूर्वी तुम्ही काय म्हटलात की लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर चेक अँड बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा लिव्ह इनमध्ये गुन्हे वगैरे वाढू नये यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे तुमचं, मान्य करूयात. पण मॅरेजमध्ये पण तसंच आहे ना. मॅरेजमध्ये पण पहा आपल्याकडे भरपूर कायदे आहेत. ओके, तरी देखील पहा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस 95% आहेत आपल्या भारतामध्ये. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस 95% आहेत भारतामध्ये. मग त्या केसेसमध्ये तर अगदीच जास्तच टोकाचे निर्णय वगैरे घेतले जातात किंवा डॉरीच्या केसेस वगैरे होतात. मग हे जे सर्व काही प्रॉब्लेम कुठं आहे आपल्या, तर कायदे करून प्रॉब्लेम होणार नाही. पहा हे सॉल्व्ह तर आपला समाजाला बदलावं लागेल किंवा आपल्या कुटुंबाला बदलावं लागेल. ही आपली सर्वांची वैयक्तिक जबाबदारी आहे. हे तुम्ही तिथं सजेशनमध्ये देऊ शकता. ओके, बाकी पहा कायदे तर ऑलरेडी कडकच आहेतच. म्हणजे मॅरेज ॲक्टसाठी जे 2005चा कायदा करण्यात आलेला आहे पहा, त्या 2005च्या कायद्यानुसार जर एखाद्या म्हणजे मुलाने लिव्ह इनमध्ये राहत असून जरी देखील मुलीला जर धोका वगैरे दिला किंवा तशा पद्धतीने तिच्यावर अत्याचार वगैरे जर केलं तरी त्याला काही कंपेन्सेशन म्हणून द्यावं लागतं. ओके, कंपेन्सेशन तर ऑलरेडी आहे. लिव्ह इनमध्ये पण संकल्पना आहे ती. मग तसं असताना देखील ही हवा वगैरे करण्याचा प्रयत्न का केला गेला किंवा ओल्ड वाईन इन न्यू बॉटल कशाचा प्रयत्न केला गेला, तर हे असाच आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडला नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये किंवा जे हायकोर्ट आहे त्यामध्ये चॅलेंज होईल. ही आपल्याला नक्कीच इथं शाश्वती देता येते. म्हणजे पहा युनिफॉर्म सिव्हिल कोड हायकोर्टामध्ये जरी चॅलेंज झालं नाही ना, तरी सुप्रीम कोर्टामध्ये याला स्टक डाऊन करण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण आर्टिकल 21ला यांना काय डायरेक्टली तडा देत आहे. आय होप तुम्हाला हा लेख अगदी चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. ओके, त्यानंतर संपूर्ण राजकीय बातम्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.